तर कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका व्हिडिओमध्ये. तर आजची व्हिडिओ खास असणार आहे कारण की आपली गाडी रिटर्न आली आहे. रिपेअरला गेली होती, शॉकर टाकला मागचं. आणि मी बोललो गाडी किती दिवसापासून अशीच उभी होती, वॉश नाही काय नाही, बोललो वॉश करून घेऊया आणि थोडीफार कामं आहेत गाडीची ती पण करून घेऊ. मजा येते, किती दिवसानंतर माझी गाडी आली. फ्यूल पण टाकायचं आहे, फ्यूल नाही आहे. तर मी बोललो आता निघतोच आहे, आता सगळी कामं करूनच घेऊया. फ्यूल वॉशिंग करून घेऊ. आधी वेस्टला जायचं आहे आपल्याला, शिवम भेटेल तिकडे. त्यानंतर ऑइलिंग वगैरे करू. ऑइल नाही, डिझेल मारायचं चेनवर, थोडीशी क्लीन करून देन आम्ही निघू पुढे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की मी कशी मेंटेन करतो माझी गाडी. माझ्या गाडीला 1 वर्ष अप होऊन गेलं आहे, तरी पण ती नवीन सारखीच दिसते अजूनपर्यंत. तलविंदरची गाणी ऐकत होतो मी. तलविंदर, अरे भाई काय चाललंय. तो येडासारखा पळवतोय 4 व्हीलर, आता रिक्षा आला त्याशी कॉम्पिटिशन करतोय. काय बोलायचं, गाडीला आपल्या वेगळाच फील आहे यार. मी 390 पण चालवलेलं आहे, पण तिचा एक्झॉस्ट नोट असा नाही देत जशी माझी गाडी देते. माझ्या गाडीला प्रॉपर शिफ्ट. आवाज ऐकताय तुम्ही, आवाज ऐकताय. स्टॉक आहे, स्टॉक. नाद नाही करू शकत कोण. स्टॉक गाडी. एक्झॉस्ट वगैरे लावायचा माझा प्लॅन नाही आहे यार गाडी, कारण आवाज ठीक आहे. ह्याच्यापेक्षा लाऊड भडभड भडभड करून ना मग ते लोक मला शिवा घालतील. त्यामुळे ते त्याला अर्थच नाही त्याला लावून फिरण्यात. ॲक्रापोविच नकलीवाला 4 हँड लोक लावून फिरतात ना, 4 हँड ॲक्रापोविक, आणि फिरणार भडभड 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 करत. शिवले बेकार वाटतं इथे. ओरिजिनल लावा ना, ओरिजिनल. ॲटलिस्ट आवाज तरी पावर येईल. नाईस खड्ड्यावर वॉट. विरारमध्ये ह्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं का रोड आहेच नाही भाई, रोड नाही आमच्याकडे. तर इकडे ब्लॉक. वाव, आणि गाडी बंद झाली. चालूमध्ये गाडी बंद, इज्जतचा कचरा. और मायनस मायनस मायनस. शिवमकडे जाऊया, आपली सगळी हत्यारं त्याच्याकडे आहेत. हमकाच राईट जायचं असणार. सिग्नल दे ना भाई, सिग्नल दे. असा चाललाय, आधी लेफ्टला थांबणार, मग जाणार राईटला. यमराज आहे भाई, पुढं मागं दोन्ही साईडला यमराज. कल्टी मारतो. भाईची गाडीच नाही. हा काय विषय, केवढीशी वाटते ती छोटीशी गाडी. डिझेल मारून घ्या थोडं थोडंसं. क्लीनर बिनर नाही वापरत आम्ही, डिझेल थोडं थोडं मारायचं. गाडी उचलून मारावं लागेल. डिझेल वगैरे मारून झालं, आता निघतो वॉशिंगला. मागचा ब्रेक नाही लागणार आता. जेव्हा डिझेल चेनवर मारतो ना आपण, तेव्हा तो डिझेल थोडं थोडं ब्रेक्सवर पण जातात, मग ते ब्रेक्स नाही लागत. ते क्लीन वगैरे केलं ना की ते होऊन जातं. तर थोड्या वेळासाठी नाही लागणार. डिझेल वॉश नंतर ब्रेक्स नाही लागत, डिस्क ब्रेक्स नाही लागत, डिस्कवर डिझेल जातो त्याच्यामुळे. की व्लॉग्स वगैरे करणं ना आपल्याला असं वाटतं की खूप इझी आहे, बट भाई जेव्हा कॅमेरा आपण समोर पकडतो ना, फाटून आता ते फाटून. मी ट्राय करतो आहे की तो कॉन्फिडन्स बिल्ड होईल माझ्यामध्ये. आणि नेक्स्ट इयर मी जेवढ्या पण राईड्स करेन, मी ट्राय करेन की त्याच्यामध्ये माझा फेस दाखवायचं.
कारण का कॉन्फिडन्स, मी भले फोटोग्राफर आहे, मी लाखो लोकांचे फोटो काढलेत अजूनपर्यंत, बट माझ्यामध्ये तो कॅमेरा फेस करायचं नाही, कॅश नाही आहे. हां, तुम्ही काहीतरी बोलत होतो, विसरलो. की मी कंप्लीट केलं नाही केलं, तेच मी बोललो. ब्लॉग्स वगैरे बनवणं ना आपल्याला असं लांबून वाटतं की खूप इझी आहे, काय आहे कॅमेऱ्यासमोर बोलणं. पण ज्या दिवशी आपण समोर कॅमेरा पकडतो आणि बोलायला सुरुवात करतो, बाई ततं आणि पप होतं सगळं. मी ट्राय केलं होतं, बट मला थोडा टाईम लागेल या गोष्टीसाठी. हळूहळू तो कॉन्फिडन्स बिल्ड होईल कॅमेरा फेस करायचं. मी एक फोटोग्राफर आहे, मला ह्या गोष्टी थोड्याफार इझी जाऊ शकतात. बट एक नॉर्मल पर्सन जे लोक ट्राय करतात ना, बाई सल्यूट आहे तुम्हाला. कारण का ह्या ब्लॉग मागे ना खूप मेहनत असते. मला आता समजतं की जेव्हापासून मी थोडाफार कंटेंट शूट करायला, मी तर अजून तरी मी प्रॉपर नाही शूट करत आहे, मी फक्त रॉ फुटेजेसच दाखवतो माझं. पण जे लोक प्रॉपर व्लॉग्स बनवतात ना बाई, त्यांच्यासाठी सल्यूट आहे बाई. मेहनत करत राहा, मेहनत. त्या दिवशी मला माझ्या एका मित्राने एक जेन्युइन फीडबॅक दिला. मी त्याला समोरून विचारलं की भाई, मी मोठं व्लॉग वगैरे बनवतो आहे, तर तुला काय वाटतं मी काय चेंज करावं माझ्या व्लॉग्समध्ये. तर त्यांनी 2-3 गोष्टी मला सांगितल्या. तो एक सिनेमॅटोग्राफर आहे, तर त्यांनी त्याचा पर्स्पेक्टिव्ह सांगितलं मला की ह्या गोष्टी तू ॲड केल्या पाहिजेत. तर मी ट्राय करेन की येणाऱ्या टाईममध्ये मी त्या सगळ्या गोष्टी ॲड करेन आणि एक चांगली व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की व्हिडिओमध्ये व्हॅल्यू ॲड करायला शिक. जोपर्यंत तुझ्या व्हिडिओमध्ये काही व्हॅल्युएबल नाही आहे ना, तेपर्यंत लोक नाही बघणार. मला हां, हे पण ठीक आहे, केलं पाहिजे. मी ईस्टला राहतो, विरार ईस्टला, आणि मी तिकडनं वॉशिंग करायला वेस्टला येतो. त्याचं रिझन एक आहे की भाई तो वॉशिंगवाला खूप चांगल्या पद्धतीने वॉश करतो गाडी. म्हणून आता मी आमच्या इथे तर भाई कसेही वॉश करतात गाडी. पाणी मारणार, डिझेल मारणार, घे 2 मिनटात. त्याच्यामुळे ईस्टला कधीच नाही वॉश करत, मी वेस्टला घेऊन येतो गाडी. आणि तो वॉशिंगवाला पण आमच्या ओळखीचा आहे, प्रेमाने गाडी साफ करतो भाई, प्रेमाने. त्याने गाडी खूप घाण आहे, त्याच्यामुळे मी काहीतरी उडालं टायरवरून, आवाज आला असं टपकन. खूप दिवसांनी गाडी चालवतो आहे, थोडंसं वेगळं वाटते. कारण का मी ADV चालवत होतो थोडे दिवस, आणि त्याच्यावरून मी शिफ्ट केलं आहे. थोडं वेगळं वाटतं आहे, खूप छोटीशी वाटते आहे, पण ती कम्फर्टेबल आहे यार. ती कम्फर्टेबल नाही आहे माझ्यासाठी, कारण का माझी हाईट थोडी कमी आहे टॉल गाड्यांसाठी. ज्यांची हाईट थोडी जास्त आहे, तिची हाईट तर खूप जास्त आहे भाई. माझे तर लिटरली पाय नव्हते पोचत. मी बोलतात ना कॉर्नर असं पाय टेकून टेकून गाडी चालवल्या. ट्रॅफिक बिफिकमध्ये तर मला भीती वाटते भाई, जर पडलो वांदे व्हायचे. आणि सोलो पण नव्हतं मी, एक तर डबल चालवत होतो गाडी ती, त्यामुळे मला ती भीती थोडीशी होती. बट ठीक आहे, गाडी चालवता प्रॉपर येते तर गाडी माणूस कोणतीही चालवू शकतो. हाईटचं एवढं मॅटर नाही करत. तर माझ्या मित्रांना पण तीच भीती होती की भाई हा चालवेल नाही एवढी मोठी गाडी. पण दमन जाऊन रिटर्न आलो, सिंगल एनी ट्रबल. नीट घेऊन नीट आलो. ती पण दुसऱ्याची गाडी, आपल्याला माहिती आहे की दुसऱ्याची गाडी आहे भाई, तिला नीट चालवायची आहे. सो प्रेमाने गेलो आणि प्रेमाने घेऊन आलो. आमचं प्लॅन चाललंय कोकणात जायचं, पण बघूया आता मंडळी कशी रेडी होते त्याच्यावर डिपेंड आहे. वॉशिंगवालं चालू आहे की नाही? चालू आहे. गाडी घेऊन झाले, पेट्रोल भरून येऊया. वॉश करून झाले, फ्यूल अप पण करून घेऊया. कारण गाडीत काहीच फ्यूल नाही भाई, काहीच. 0ची रेंज दाखवते, डायरेक्ट 0. काय करतोय? तसं 1 किलोमीटर आहे इथून.
पेट्रोल पंप आलेलो आहे. मी इथून भरवतो पेट्रोल. तर का इथे थोडं इथे पॉवर मिळतं मेन म्हणजे ते सीन आहे. बाकी कुठे सिटीमध्ये पॉवर नाही मिळत. तेच रिझन इकडे यायचो. भारत पेट्रोलियम. पॉवर आहे. गाडी घेणं इझी आहे भाई. गाडी पाळणं इझी नाही आहे. जाम खर्च असा भाई, जाम खर्च. आता मला एका वर्षात गाडीनी नाही बोलत तरी 15 ते 20 हजाराचा खर्च, 15 हजाराचा खर्च दिलाय. टायर्स, स्प्रॉकेट. बघा स्प्रॉकेट चालतो 12 ते 13 हजार किलोमीटर. त्यानंतर तुम्हाला तो चेंज करावाच लागतो. पण टायर पण मोस्ट ऑफ 10-12 हजार किलोमीटरच चालले माझे स्टॉक टायर. त्यानंतर मला टाकावे लागले. होप करतो हे वाले टायर जास्त चालतील, मला असं वाटतंय. बघू किती चालतात आणि किती नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.